नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण चांडोली खुर्द या गावामध्ये आलो आहोत. आज या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि शासकीय अधिकारी कंपनीच्या विरोधात हे चांडोली खुर्द ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी हे आमरण उपोषण सुरू आहे. आपल्या समवेत आता जिल्हा परिषदचे सदस्य विष्णू काका हिंगे आणि पंचायत समितीचे सदस्य असतील शिवाजी निगोठ हे या ठिकाणी उपोषणाला भेट देण्यासाठी आलेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचे प्रवीण थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात हे पण आहेत. काका, या ठिकाणी तुम्ही आता उपोषणाला आलेत आणि प्रशासनासोबत काही चर्चा केलेली आहे का या संदर्भात? प्रशासनाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं म्हटलं तर साधारणतः अमोल दाभाडे, बीटी बांगर आणि अजून काही मंडळी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याबरोबर या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी साहेबांच्या ऑफिसला आलेले होते. त्यावेळेला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि साहेबांनी त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना फोन करून ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन मगच हा प्रकल्प कार्यान्वित करावा अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. परंतु कंपनीने या ठिकाणी दंडकशाही करून हे काम त्या ठिकाणी चालूच ठेवलेलं आहे. हा विषय समजून घेत असताना ग्रामपंचायतने 2 हेक्टरचा ठराव करून ती जागा या सोलर प्रकल्पाला द्यावी असा ठराव ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी आहे. परंतु इथं जर आपण पाहिलं तर 18 हेक्टरचं हे क्षेत्र आहे. 18 हेक्टरच्या क्षेत्रामध्ये यांनी जी टेबल लँड आहे मधली, तिथं हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचं ठरवलं. सर्व साईडने मोकळ्या जागा सोडून दिल्या. आता ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की तुम्ही हा प्रकल्प कोणत्या तरी एका साईडला घ्या, मोजणी करा, मोजणी करून त्याचं प्लॅनिंग तयार करा, नकाशा तयार करा आणि आम्हा ग्रामस्थांना सांगा की हा प्रकल्प या ठिकाणी होईल आणि गावच्या डेव्हलपमेंटसाठी जी जागा शिल्लक राहील त्याचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख होणं आवश्यक आहे. आणि ही ग्रामस्थांची मागणी जी आहे ही रास्त मागणी आहे आणि त्या संदर्भामध्ये कंपनी दंडकशाही करते. प्रशासनाने त्याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक असताना प्रशासन देखील फार त्याच्यामध्ये सिरियस दिसलं नाही. तुम्ही आता जिल्हा परिषद सदस्य आहात, तुम्ही प्रशासनाला सांगू शकता, प्रशासनावरती तुम्ही बोलवून त्यांच्या गावकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तुम्ही भाग करू शकता. हा, तर त्या दृष्टीकोन 100% सांगणार आम्ही आता कलेक्टर साहेबांशी, शिव साहेबांशी आणि भूमी अभिलेखशी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलून हा प्रश्न तुम्ही मार्गी लावा. एक तर हा प्रकल्प होत असताना मोजणी आणि प्लॅन तयार होणं आवश्यक असताना ते कोणतीही गोष्ट घडलेली नाहीये. ती पहिली त्या ठिकाणी मोजणी करून तुम्ही तो प्रकल्पाचा प्लॅन तयार करून मगच कामकाज चालू करावं ही आमची भूमिका आहे. तुम्ही आता ह्या चांडोली गणाचे सदस्य आहात, तर हे गावकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. कशा पद्धतीने तुम्ही आता त्यांना काय सांगणार आहे? नाही, आता मी ग्रामस्थांबरोबर चर्चा केली असता हे काम पूर्ण बेकायदेशीर चालू आहे आणि एक प्रकारे ग्रामस्थांची फसवणूक आहे. आणि या ठिकाणी जो कोण ठेकेदार दादागिरी करतोय त्याला माझा इशारा आहे तर तुझं काम जोपर्यंत हे नियमात सगळ्या काही गोष्टी होत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवायचं. चालू करण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतः कायदा हातात घेऊन ते काम बंद केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि ह्या पाठिंब्याला ग्रामस्थांना या ठिकाणी निमित्ताने एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीत या प्रश्नातून गावची सोडवणूक होण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहोत. तुम्ही अर्ध्या रात्रीला आवाज द्या, आम्ही हजर राहू, एवढ्याच्या निमित्ताने सांगतो. सभापती साहेब, सत्तेत आहात तुम्ही, आता या आमरण उपोषणाला इथं आले आहात. कशा पद्धतीने तुम्ही आता वळसे पाटलांपर्यंत पोहोचवणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही सांगणार आहे? यापूर्वी सुद्धा गावचे ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, अमोल शेठ दाभाडे आणि सगळे ग्रामस्थ हे नामदार वळसे पाटील साहेबांना या संदर्भात भेटले होते आणि जिल्हाधिकारी समवेत वळसे पाटलांनी चर्चा करून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय या गोष्टीमध्ये लक्ष घालू नका किंवा काम चालू करू नका अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु या संबंधित ठेकेदाराने हे काम आमदार असतील, गावचे सरपंच असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना डावलून या ठिकाणी चालू करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि याबद्दल आम्ही ठेकेदाराचा तर निषेध करतोच, परंतु प्रशासनाला सुद्धा या निमित्ताने आमचं आव्हान आहे, कारवाई झाली पाहिजे का याच्यावर 100% या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या काही गोष्टी कायद्याला धरून आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी इथं केल्या जातात ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे आणि याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि तशा संदर्भाचं निवेदन आम्ही प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. या ठिकाणाहून गेल्यानंतर वळसे पाटील साहेबांशी बोलून त्यांना सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्याशी या संदर्भात बोलण्यासाठी विनंती करणार आहे आणि त्या माध्यमातून
हा ग्रामस्थांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण झाली पाहिजे आणि ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. काय सांगणार आता या अमर उपोषण सुरू आहे, तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, काय अमर रूपाचे मुद्दे आहेत आणि काय जाणून घेतलं तुम्ही? नाही, अतिशय खरं तर निंदनीय गोष्ट आहे. गेले वर्षभरापासून हा जो काही गोष्ट आहे इथे सोलर पॅनलची तयार करायची, गावचे सरपंच उपसरपंच अमोल शेठ असेल, बिटी बांगर किंवा ग्रामस्थ असतील, त्यांनी हा विषय कानावर आमच्या पण आला होता. परंतु काय झालंय, मुख्यमंत्री सोलर योजना ही, माझं तर म्हणणं असं आहे, हा जो परिसर आहे आपला चांडोली खुर्द असेल किंवा मनसरच्या आसपास ही 5-10 गावं असेल अतिशय सुपीक जमिनी किंवा ह्या पुढील भविष्याच्या ज्या काही गोष्टी आहेत डेव्हलपमेंटसाठीच्या, तर ह्या ज्या जागा प्रशासनाने आज घेतल्या तिथं ह्या अतिशय चुकीच्या घेतल्यात. आंबेगाव तालुक्यामध्ये आपण विचार केला तर 113 गावं आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच गावांमध्ये गायरान असे आहेत का तिथं आज पाण्याची व्यवस्था आहे, खडकाळ जमिनी आहेत. माझं प्रशासनाला अशी विनंती आहे, तुम्ही त्या जागेंचा सर्वे करा या ठिकाणी भविष्यात डेव्हलपमेंट होणारे किंवा मनसर सारख्या शहराला जोडून ही गावं आहेत, ह्या जागा तुम्ही घेतल्याच नव्हत्या पाहिजे. ज्या ठिकाणी खडकाळ जागा आहेत, खडकाळ जमिनी आहे, जिथं पाणी भविष्यात पण जाणार नाही, अशी बरीच जागा आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये का तिथं ह्या पाणी जाणार नाही किंवा डेव्हलपमेंट होणार नाही गेले पुढचे 50-100 वर्ष तरी. अशा जागांचा विचार केला पाहिजे. म्हणजे हे जे आज चाललंय ना, प्रशासनाचा अतिरेक आहे. प्रशासनाने ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे. आता निलेश स्वामी म्हणले म्हणजे मंत्री साहेबांनी ह्या गोष्टीवर कलेक्टर साहेबांना फोन केला, म्हणजे त्यांनी त्यांचे प्रयत्न केले. म्हणजे साहेबांनी सांगून सुद्धा जर प्रशासन या गोष्टीवर लक्ष देत नसेल किंवा कलेक्टर या गोष्टीवर लक्ष देत नसेल तर याचं काहीतरी मनमानी यांची चालू आहे. म्हणजे या ग्रामस्थांचं उपोषण करायची वेळ त्याच्यामुळे आली ग्रामस्थांची. परंतु हा जो ठेकेदार आहे, आता बऱ्याच जणांनी जर सांगितलं त्याने मनमानी करून या गोष्टी चालू केल्या. शिवाय शेटने सांगितलं कायदा हातात घेऊन त्याच्यावर कारवाई. मी तर त्याच्या पुढचं सांगतो, कायदा हातात घ्यायच्या आधी या गोष्टी करू. म्हणजे हे काय असतंय, दादागिरी हुकुमशाही काय असती हे प्रशासनापेक्षा सर्वसामान्य लोकांनाही जास्त कळती. परंतु प्रशासनाचा शासनाचा आदर करतात लोक म्हणून शांत बसतात. म्हणून हे शांततेच्या मार्गाने यांनी उपोषण केले. प्रशासनाला एवढीच विनंती आहे का भविष्य काळात ह्या ज्या डेव्हलपमेंट जागा होणार आहेत, शहराच्या जवळच्या जागा आहेत, ही गावं भविष्यामध्ये इथं नंदनवन होऊन लोकांच्या समाज उपयोगी इथं कामं होतील, तर ह्या जागा कॅन्सल केल्या पाहिजेत. मी तर म्हणतो यांनी 2 हेक्टरचा प्रस्ताव दिलाय प्रशासनाच्या बळजुबरीने, परंतु ही जागा रद्द होऊन ज्या ठिकाणी जागा तुम्हाला डेव्हलपमेंट भविष्यात 5-50-100 वर्ष होणार नाही, ही शासनाची योजना चांगलीच आहे. आपल्यासाठी वीज पाहिजे या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत, पण त्या जागेंचा विचार करावा अशी माझं म्हणणं आहे. आता 2 दिवसापासून तुमचं हे उपोषण सुरू आहे, प्रशासनाने कोणी दखल घेतली, कोण आलं होतं या ठिकाणी प्रशासनाचं? काल तहसीलदार साहेब आले होते रात्री. काय सांगितलं त्यांनी, काय आश्वासन? काय त्यांनी आश्वासन दिलं, मुळातच हा प्रोजेक्ट व्हायच्या अगोदरच मी तहसीलदार साहेबांना जाऊन भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं का साहेब असा प्रोजेक्ट आहे, तुम्ही एका बाजूला घ्या. पण तहसीलदार साहेबांनी त्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मला असं वाटतं कदाचित त्यांच्यावर प्रेशर आहे काही माहीत नाही. म्हणजे आम्ही जर एखाद्या मी तहसीलदार साहेबांना गेलो ते म्हणलं वरूनच कलेक्टरची ऑर्डर आहे, प्रांताची या order आहे. ठिकाणी आले होते, त्यांनी काय दिलं उत्तर इथं आल्यानंतर? काय नाही, ते म्हणले आम्ही मोजणी वगैरे हे करून घेऊ. असं काय टाळ्यात उत्तर दिलं. उडवडीची उत्तर उडवडीची उत्तर आहे त्यांची. ठोस उत्तर नाहीये काही. ठोस उत्तर नाही अजून. कशा आता उपोषण तुम्ही आणखीन किती दिवस चालू ठेवणार आहे? नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे. आणि मी स्वतः आणि उपोषण हे आमरण उपोषणच असणार आहे. एकंदरीत हे चांडोली खुर्दचे ग्रामस्थ होते, यांनी सांगितलंय तहसीलदार साहेब या ठिकाणी आले होते, तर त्यांनी काही ठोस असं पाऊल उचललं नाही, उत्तरही दिलेलं नाही. पाहू आता येणार काळात काय होतंय. मी स्वप्नील, तुम्ही पाहत राहा सिद्धांत प्राईम.